उन्हाळा आहे, भाजी चपाती नको वाटतं, तर आज आपण चटपटीत डिश बनवत आहे. इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचे साल काढून टाकलेले आणि छान किसून टाकलेला आहे. पाण्यामध्ये बाजूला ठेवून दिलेला. अर्धा कप रवा घेऊया. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून टाकलेली आहे, कोथिंबीर, हळद आणि धनिया पावडर. लाल मिरची मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आणि लाल मिरची टाकलेली आहे. थोडेच पाणी टाकून आपण रव्याला फार होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया. फार जास्त पाण्याचा वापर नाही केलेला, थोडंच पाणी टाकलेले आणि बाजूला ठेवून दिलेले. ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनतं आणि आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच आज आपण चटपटीत डिश बनवत आहे. रवा भिजवून बाजूला ठेवून दिलेला. आता कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं टाकूया, ओवा टाकलेला आहे आणि आपण बटाटा एकदा पाणी काढून घेतलेले आणि दुसरे पाणी टाकलेले होते. बटाटा किसून घेतलेला होता, त्यामध्ये बटाटा आणि पाणी दोन्ही घेतलेले आहे. इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जेणेकरून बटाटा आहे त्याला छान चव यायला पाहिजे. बटाटा शिजू द्यायचा आहे. बटाटा शिजला नंतर आपल्याला रवा आपण भिजवून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. याप्रमाणे मिक्स करायचं आहे जेणेकरून कढई सोडायला पाहिजे. रवा बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स करायचा आहे आपल्याला. रवा बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे. अजून आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे. ज्या कपने रवा घेतलेला होता त्याच कपने अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला कढई सोडणार त्याप्रमाणे परतून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि कढई सोडणार तेव्हापर्यंत आपल्याला रवा, गव्हाचं पीठ आणि बटाटा मिश्रण बनवून घ्यायचं आहे. बघा, छान अशी कढई सोडलेली आहे, तर समजायचं आपलं बॅटर, डिश बनवण्याचं बॅटर तयार आहे. थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढलेला. तेव्हापर्यंत आपण एक वाटी घेऊया. यामध्ये गव्हाचं पीठ घेऊया 3 ते 4 चम्मच. यामध्ये टाकूया काळी तीळ, लाल मिरची आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती, लाल मिरची टाकलेली आहे, थोडंच मीठ आणि मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकायचे. एकदाच पाणी टाकले तर गडे बनणार. थोडे थोडे पाणी टाकून आपण मिश्रण बनवून घेणार आहे. आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आज आपण चटपटीत अशी डिश बनवत आहे. छान बनलेली आहे ही डिश, नक्की बनवून बघा. मिश्रण बनवून तयार आहे. पीठ पण थंड होण्याकरिता बाजूला ठेवलेले होते. आता आपण पेढा असतो त्याप्रमाणे आकार किंवा चौकोनी आकार देऊन डिश बनवू शकतो. मी इथे गोलाकार देत आहे. थोडाच तेलाचा हात घेतलेला, हाताला तेल घेतलेले आणि गोलाकार देत आहे. बघा, छान असा गोलाकार देऊन पेढ्यासारखा आकार घेतलेला आणि पेढा हा आकार दिलेला आहे.
खूप सोपी आहे बनवण्याकरिता, चटपटीत डिश आहे. निंबूप्रमाणे गोळा घेतलेला आणि त्याला चापट असा आकार दिलेला आहे. ज्याप्रमाणे मध्ये खाण्याकरिता घ्यायचं आहे त्याप्रमाणे मी डिश बनवून घेतलेली आहे आणि बाकी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहे. आपण ही डिश बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. याप्रमाणे आणि मिश्रण बनवायचं आणि त्यामधून काढून तेलामध्ये तळण्याकरिता घेऊ शकतो. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपली डिश तळून छान होणार, कढईला चिकटणार नाही. याप्रमाणे मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे. काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असते तर सहज आपण चटपटीत डिश बनवू शकतो. काही ना काही खाण्याकरिता पाहिजेच असते तर सहज आपण चहा सोबत ही डिश खाण्याकरिता घेऊ शकतो. या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे. लो टू मीडियम गॅसवरच ही डिश तळून घेतलेली आहे. तेल गरम असलं की ही डिश आहे ती कढईला चिकटत नाही, सहज पलटत असतं. छान असा हलका गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत पूर्ण डिशला तळून घ्यायचं आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघूनच वाटत आहे ना चटपटीत, तशीच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. बाय बाय.